पुण्यातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे मोदी बागेत पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्या भेटीसाठी विलास लांडे हे मोदी बागेत पोहोचल्याचं सध्या समजतंय। विलास लांडे हे शरद पवार यांचे समर्थक खरं तर मानले जातात। शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या सातत्यानं भेटीगाठी सुद्धा होत असतात। भोसरी विधानसभेतील कार्यकर्ते आणि विलास लांडे यांच्यासह शरद पवार यांच्या पक्ष कार्यालयात ते सध्या पोहोचल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतोय। या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे मोदी बागेत पोहोचल्याचं समजतंय। विलास लांडे हे शरद पवार यांचे समर्थक आहेत आणि ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत पोहोचल्याचं समजतंय। या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या सातत्यानं खरं तर भेटीगाठी सुरू असतात। भोसरी विधानसभेतील कार्यकर्ते आणि विलास लांडे यांच्यासह शरद पवार यांच्या पक्ष कार्यालयात ते पोहोचल्याचं समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, माजी आमदार विलास लांडे हे मोदी बागेत पोहोचलेले आहेत। शरद पवारांची सध्या ते भेट घेत आहेत। भेटी दरम्यान नेमकं काय घडतंय? विलास लांडे जे आहेत ते गेल्या 2-3 महिन्यामध्ये जवळपास 5 ते 6 वेळेस शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यानंतर अजित पवार यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती। मात्र अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले विलास लांडे सातत्याने शरद पवारांच्या भेटीला येत आहेत। भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी ते प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय। मात्र त्या अंतिम निर्णयापर्यंत कुठली बैठक होत नसल्याने या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। आज मात्र त्यांच्यासोबत 4 ते 5 नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती आणि पिंपरी चिंचवडचे काही पदाधिकारी जे शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। कदाचित विधानसभेच्या अगोदर त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र तशा चर्चा सुरू असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे शरद पवारांनी हळूहळू अजित पवारांचे एक समर्थक जे आहेत ते आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हो, नक्कीच बालाजी, या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।